जसा कोविड येऊन गेला, जे मी तुम्हाला सांगितलं, तर भारतामध्ये शहरी भागातले मुलं 95% मुलाकडं स्मार्टफोन आहे आणि ग्रामीण भागातल्या 84% मुलाकडे स्मार्टफोन आहे आणि त्यांचा स्क्रीनिंग टाइम 6 तासापेक्षा जास्त आहे. मजबुरीने घ्यावं लागला मोबाईल कोविड नंतर, पोस्ट पॅन्डेमिक स्थिती ज्याला आपण म्हणू. अगोदर नव्हते त्यावेळेस काही शाळा म्हणल्या घ्या, आम्ही ऑनलाईन क्लास करणार आहेत, आई वडिलाला घ्यावाच लागला. ग्रामीण भागात सुद्धा 84% आहे. असं समजू नका कदाचित आता ग्रामीण भागामध्ये वाढला असेल आणि असं समजू नका की आपल्याकडे भारी मोबाईल आहेत. जे आपल्यापेक्षा कमी इन्कम वाले लोक आहेत त्यांच्याकडे आयफोन आहेत. मी पाहिले आयफोन्स आहेत. जे मजुरी करणारे मुलं तर मिस्त्री काम करणारे मुलं 25-25 हजारचा मोबाईल, आपल्याकडे 12,000चा आहे. माझ्याकडे 12,000चा फोन आहे, त्यांच्याकडे 25-25 हजाराचे, 60-60 हजाराचे फोन पाहिले तुम्ही. आणि जितका चांगला फोन तितका जास्त स्क्रीनिंग टाइम वाढलेला आहे. ही सत्य परिस्थिती आहे. आता होतंय का, हे आपण न्यूट्रीच्या व्ह्यूच्या वेळेस हे पाहिलंय की हार्मफुल अल्ट्रा व्हायोलेट रेज ही आपल्या डायरेक्ट रेटिना पर्यंत जाऊन पोहोचते आणि रेटिनाला नुकसान करते. बरं, यापैकी कुणी आहे का असं की सर आपला माझा मुलगा अजिबात स्क्रीनिंग बघत नाही, स्क्रीन बघत नाही, असं आहे का कुणी? आमचा मुलगा नाही बघत मोबाईल. तुम्ही त्याला विज्ञानाची गोष्ट दिली तर आपल्याला त्याचा पूर्ण उपयोग करावा लागेल. मुलं मोबाईल बघणारच आहेत, मुलं लॅपटॉपवर काम करणारच आहेत, मुलं टीव्ही पाहणारच आहे. आपले आपण पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की मी जी वस्तू त्यांच्या हातात देत आहे ती सुरक्षित आहे का. आमचा मोबाईल सुरक्षित आहे म्हणजे पाठीमागचं गार्ड पण आहे आणि पुढचं स्क्रीन गार्ड पण आहे. मोबाईलची काळजी घेतली आपण सगळ्यांनी, बरोबर आहे का? इथं मला संतोषजी दिसतात, संतोष सोनीजी सर, सोनी जी कहाँ से है सर आप? हिंदी भाषिक दिसतात मग, अनम्यूट हो जाइए सर. बसमत नगर से है सर, हिंगोली डिस्ट्रिक्ट. बरोबर, मला काय वाटलं की का हिंदी भाषिक बाहेरचा माणूस आलाय का. बरं, तुम्ही आपले बसमतचे माणसं. बरं, मोबाईलची काळजी पुरेपूर घेऊन आपण. पाठीमागून गार्ड आहे, समोरून स्क्रीन गार्ड आहे, त्याच्यावर स्क्रॅच आला की लगेच नवीन स्क्रीन गार्ड. कोणता ग्लास टाकतात बरं समोरून? त्या ग्लासला नाव आहे गोरिला ग्लास. गोरिला ग्लास. मोबाईल पुरापेक्षा मौल्यवान आहे सर. गोरिला ग्लास. मी एकाला म्हणलं गोरिला ग्लास काय म्हणतात म्हणे सर, गोरिला जरी त्याला नख मारले का त्याचा स्क्रॅच पडत नाही. म्हणजे मोबाईलची इतकी काळजी, परंतु मोबाईल पेक्षा इम्पॉर्टंट आपले डोळे आहेत. डोळ्याची काय काळजी? मोबाईलची तुम्ही काळजी घ्यायला लागले. मोबाईलला तुम्ही स्क्रीन गार्ड टाकायला, बॅक कव्हर टाकायला, बंधू टाकायला. डोळ्याच्या काळजीचं काय? अल्ट्रा व्हायोलेट रेस तुमच्या रेटिनावर येतात आणि रेटिनाला खराब करतात. हे ब्ल्यू रेज हे डायरेक्ट मॅक्युलर रिजन पर्यंत जाऊन आपल्या मॅक्युलाला डॅमेज करतात, अल्ट्रा व्हायोलेट रेज. आणि बरेच जण म्हणतात की मी अल्ट्रा व्हायोलेट रेज प्रोटेक्टेड ग्लास वापरतो. तसं माझा चष्मा आहे, लेन्स कार्डचा चष्मा आहे. त्यांनी मला सांगितलं की हे जे आहे ना, हा याच्यामध्ये ब्ल्यू रेज येत नाही, परंतु असा कुठलाही पेपर, रिसर्च पेपर नाही की यातून ब्ल्यू रेज येणारच नाही. असा कुठलाही रिसर्च नाही. तुमच्या डोळ्याची जी क्षती होणार आहे हे ग्लास घातल्यानंतर सुद्धा होणार आहे. आणि हे ब्ल्यू रेज आपल्या मॅक्युलाला छेदून रेटिनाकडे जातात आणि रेटिना एकदा आपला खराब झाला तर त्यावर काही मॅक्युलर रिजन आणि हा रेटिना याला खराब करण्याचं काम करतात. आणि यापासून वाचण्यासाठी मुलासाठी तर ही स्थिती आणखीन गंभीर होते. आणि आता मी तुम्हाला तो शब्द सांगतोय की तो कुठला शब्द आहे जो तुम्ही कुणाच्याही मोबाईल मध्ये टाईप केल्यानंतर न्यूट्रीचार्ज व्ह्यू ज्युनियर गमीज घेतल्या जाईल. तर मित्रांनो, आपल्या डोळ्यामध्ये, तुमच्या आणि माझ्या डोळ्यामध्ये एक पिगमेंट ज्याला एमपीओडी म्हणतात हे डेव्हलप झालं असतं. आपल्या डोळ्यामध्ये एक पिगमेंट
12 वर्षानंतर डेव्हलप झालेलं असतं, जे ब्ल्यू रेजला ऍब्झॉर्ब करतंय. आणि 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलामध्ये ते पिगमेंट डेव्हलप झालं नसतं. एक शब्द तुमच्या लक्षात ठेवा, लिहून ठेवा, MPOD. काय शब्द आहे तो? MPOD, जो डेव्हलप होतो 12 वर्षानंतर. लहानपणी रूपाताई लहान बालाची टाळू मागतात, बरोबर आहे ना? ते लावून पहिल्या आजी ज्या आहेत त्या टाळू मागायच्या. आताच्या मागतात की नाही मला माहित नाही, पण माझ्या आजीने माझी मागलेली टाळू. असं झोपवतात मांडीवर आणि ते लावून त्याची टाळू आंघोळ घालायच्या अगोदर त्याचे टाळू मागतात. त्यामध्ये टाळू तयार झालेले नसते आणि हे नंतर हे सगळे आपले वेगवेगळे हाड जे ते मजबूत होतात. म्हणजे नंतर डेव्हलप व्हायला लागतो. मेंदूचा विकास 70% गर्भात झाला, 30% नंतर होतो. MPOD हे 12 वर्षाच्या अगोदर डेव्हलप झालेलं नसतं, 12 वर्षानंतर डेव्हलप होतंय आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये ब्ल्यू रेज ऍब्झॉर्ब केले जातात. पण 12 वर्षाच्या आधी MPOD डेव्हलप झालेलं नसतं. म्हणता आता सांगा याला प्रमाण द्या काहीतरी. तुम्ही म्हणतात याला आधार काय आहे? याला आधार मी तुम्हाला सरळ गुगलवर घेऊन जातो. तुम्हाला आता गुगल दिसत असेल, मी गुगलला टाकलं MPOD. तर इथं त्यांनी काय सांगितलं मला? MPOD stands for macular pigment optical density. MPOD चा लॉंग फॉर्म काय? मॅक्युलर पिगमेंट ऑप्टिकल डेन्सिटी. आणि यालाच म्हणतात हे पिगमेंट ऍक्ट्स ऍज युअर आईज इंटरनल सनग्लासेस. MPOD हे तुमच्या डोळ्याचं आंतरिक चष्मा आहे, आंतरिक सनग्लास आहे. असं कोण म्हणतंय? गुगलवर टाकलंय. हे काय मी तुम्हाला पीपीटी दाखवत नाही. MPOD टाकला की ते काय म्हणतंय की MPOD म्हणजे मॅक्युलर पिगमेंट ऑप्टिकल डेन्सिटी आणि त्याला म्हणतात इंटरनल सनग्लासेस. हे तुमच्या डोळ्याचे आंतरिक सनग्लासेस आहेत. आणि पुढचं वाक्य फार महत्वपूर्ण आहे. इट इज मेड अप टू 2 व्हायटल डायटरी कॅटोराइड्स, ल्युटीन अँड जिओजेन्थिन. आपलं कामच झालं. हे इंटरनल सनग्लासेस कशापासून बनलेले? तर ल्युटीन आणि जिओजेन्थिन पासून बनलेले आहेत. हे आपण सांगत नाहीत, हे गुगल वर तुम्ही MPOD टाकलं हे सांगून देते. येलोइश पिगमेंट अँड सेंटर ऑफ युअर रेटिना डेन्सिटी. त्याची जितकी जास्त घनता असेल तितके जास्त ब्ल्यू रेज प्रोटेक्ट होईल. आणि ते बनलेलं असतं ल्युटीन आणि जिओजेन्थिन. MPOD हा तो शब्द आहे ज्याच्या मोबाईल मध्ये तुम्ही ओपन करून दाखवताल त्या लक्षात येईल, अरे माझ्या मुलामध्ये हे तर डेव्हलपच झालं नाही. मग त्याला मोबाईल देणं असुरक्षित आहे. एक तर त्या मुलाला तुम्ही मोबाईल पासून दूर ठेवा, जे कुणाला शक्य नाही. अजिबात मला सुद्धा शक्य नाही, कुणाला शक्य नाही की आपल्या मुलाला या सगळ्या गॅजेट पासून दूर ठेवणं. टेक्नॉलॉजी म्हणजे याचा दुष्परिणाम काय होईल? तो टेक्नॉलॉजी पासून दूर जाईल. सगळी टेक्नॉलॉजी तर समोरच आहे. त्या टेक्नॉलॉजी पासून त्याला दूर ठेवता येईल का? अजिबात दूर ठेवता येणार नाही. टेक्नॉलॉजी त्याला शिकावं लागेल, तर आपल्याला त्याला सुरक्षा कवच द्यावंच लागेल. तुम्ही मोबाईल 2000 कमी किमतीचा घ्या, हरकत नाही. 5000 कमी किमतीचा घ्या, सेकंड हँड घ्या. पण अगोदर ज्या डोळ्यांना तो मोबाईल बघवायचा आहे, ज्या डोळ्याद्वारे तुम्ही तो मोबाईल बघणार आहात, त्या डोळ्याची काळजी अगोदर घ्या. MPOD हा तो विषय आहे जो पाहिजे आपल्या MPOD कधी होत? हा 12 वर्षाच्या नंतरच डेव्हलप व्हायला लागतो. म्हणजे 12 वर्षाच्या अगोदर मुलाला मोबाईल देणं हे अतिशय घातक आहे. कारण की आता काय झालंय, डायरेक्ट त्याच्या डोळ्यावरच
त्याच्या रेटिनावर सॉरी डोळ्यातून त्याच्या रेटिनावरच ब्ल्यू रेज जात आहेत. आता ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी हातात मोबाईल दिलाय लहान मुलाच्या, ते त्या मुलाची नेत्र ज्योती कमी करत आहेत. एक शब्द आहे नेत्र ज्योती. तुमचं विजन, ज्यावेळेस आपण चष्मा डोळे तपासतो त्यावेळेस विजन सुद्धा डॉक्टर लिहून देतात. आपण त्याची नेत्र ज्योतीच कमी करत आहोत, बघण्याची क्षमताच कमी करत आहोत. ही गोष्ट फार गंभीरतेनं घ्यायचं काम आहे. आणि आपण सहज मोबाईल देतो मुलाचा. थोडा रडायला लागला की घे बाळा मोबाईल, थोडा जेवत नसला घे बाळा मोबाईल, आपल्याला गप्पा मारायच्या, मूल कशात तरी रमलं पाहिजे, घे बाळा मोबाईल. सर्रास सुरू आहे. जितकी स्मार्ट मम्मी तितकी लगेच मोबाईल बाळाकडे, हे घे बाळा मोबाईल. कारण मम्मीला मैत्रिणीला बोलायचं आहे. आणि मुलाला असं वाटतंय की मोठं होणं याचा अर्थ आपला स्वतःचा मोबाईल असणं. ज्याच्याकडे मोबाईल तो मोठा माणूस, तो वयानं मोठा, सगळ्या गोष्टी मोठा, ज्याच्याकडे मोबाईल आहे तो. तुम्ही पहा फोटो फ्लेक्स वगैरे लागले असतात ना नेत्याचे वगैरे वगैरे, तर ते सगळे फोनवर बोलत असतात, मोबाईल घ्या हातामध्ये, गाडीला टेकून उभे आणि मोबाईल हातामध्ये. त्यांना कळतं स्टेटसचं सिम्बॉल काय आहे, मोबाईल. तुम्ही पाहिलं तर नेते कार्यकर्ते यांचे फोटो पहा तुम्ही, मोबाईल घेऊन मला वाटतं की जे काय आहे ते मोबाईल आहे. जीवनामध्ये जितका भारी मोबाईल तितका मी भारी. आणि आपण एमपीओडी तयार व्हायच्या अगोदरच त्या मुलाला मोबाईल देत आहोत. हे अतिशय, आता त्या पिगमेंट शिवाय एमपीओडी शिवाय डायरेक्ट ब्ल्यूरेज त्याच्यावर चालली आणि त्याची नेत्रज्योती कमी होत आहे. तुम्ही आम्ही मोठे आहोत, आपल्या डोळ्यामध्ये एमपीओडी त्याची डेन्सिटी चांगली असते, त्यामुळं बऱ्याचशा ब्ल्यूरेज काही काळापर्यंत फिल्टर होतात. आणि जसा उपयोग वाढेल तस तसं आपलं सुद्धा ते, विचार करा, एकदम सोपी गोष्ट आहे. आपण घरी चहा केल्यानंतर ज्या चाळणीनं चहा गाळतो ती चाळणी काही दिवसानं खराब होते. सतत चहा गाळून आणि इतके तर डायरेक्ट ब्ल्यूरेज ते तर खराब होईल ना. जे अडवून ठेवणारी जी पिगमेंट आहे ते खराब होईल का नाही. आपण जितका जास्त उपयोग करू तितकी लवकर ती खराब होणार आहे, क्षती होणार आहे. त्यामुळं त्याला मजबूत करणं आपल्या हातात आहे. बाई छोटे मुलं बघतायत मोबाईल आणि ते बिना फिल्टर त्याच्या मेंदूत जातात, त्याच्या मॅक्युलावर जातात. त्यामुळं सगळं, जेवायला हातात मोबाईल आहे, फिरायला हातात मोबाईल आहे आणि झोपून सुद्धा ते मोबाईल घेत आहे. त्यामुळं त्यांची दृष्टी बाधित व्हायली, झोप बाधित व्हायली, मेंदूचा विकास बाधित व्हायला, एकाग्र करू शकणार आणि बाहेरचं खेळणं सुद्धा खूप कमी झालंय मुलांचं. आणि आपल्याला माहित आहे की दर 2 रील बदलतात पट 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 पट, म्हणजे त्यांना किती नवीन बघावं लागायलंय, त्यामुळे जमत लागणार नाही. आता तुम्ही पुस्तक घेतलं, ते पुस्तक वाचायचं आहे त्याला, तर त्याला 3 ते 5 मिनिट लागते ना एक पेज वाटायला. तो बोर होऊन जाईल म्हणजे काय तेच तेच आहे. मला दर 2 मिनिटाच्या आत नवीन गोष्ट बघायची सवय आहे. आणि हे काळे पांढरे अक्षर, अरे पांढरे अक्षर, मी पांढऱ्या कागदावर काळे अक्षर किती वेळ बघू. ते मुलं कसं वाचतील, त्यांना वाचण्याची सवय कशी लागल. आणि किती मोठं चॅलेंज आहे. मी तर ऍज अ टीचर विचार करतो की काय म्हणजे कसं होईल. पोरायचं नाही माझं, मी कसं शिकू यायला, पोरायचं ते द्यायचं बघतील, कसं शिकवावं मुलाला, हा मोठा गंभीर प्रश्न माझ्यासारख्या सामान्य शिक्षकापुढे आहे. आणि पालक म्हणून सुद्धा माझ्या पुढे हा मोठा प्रश्न आहे. त्या मुलांना दर 2 मिनिटाला नवीन फ्रेम पाहिजे, नवीन कलर पाहायची सवय लागली, नवीन एंटरटेनमेंट पाहायची सवय लागली, तर हे सगळं बाधित होत आहे. परंतु आपण सगळेजण वाटतं किंवा टाइमपास करायला, मनोरंजन करायला आलेत, परंतु या सगळ्या सवयीमुळं, या छोट्या स्क्रीनमुळं आपल्या मुलांच्या डोळ्याचं फार मोठं नुकसान होतं. आणि त्यावेळेस एकदम जास्त गंभीर स्थिती, ज्यावेळेस एअर पोल्युशन सुद्धा आहे आणि ब्ल्यू लाईट सुद्धा येत आहे.
आता बऱ्याचदा असं होतं की मोठमोठ्या शहरामध्ये बाहेर खूप पोल्युशन आहे म्हणून आत ठेवतात मुलाला आणि घरात शांत मुलगा बसत नाही, त्याच्या हातात मोबाईल दिला पाहिजे. बाहेर खूप ऊन आहे, आता हे दिल्लीसाठी लिहिलंय की बाहेर जर जास्त एअर पॉल्युशन आहे तर मुलाला घरातच ठेवतात. आपण उन्हाळ्यात काय केलंय, मुलगा बाहेर जाऊ नये म्हणून मी नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मारलं. काय कर हा टीव्ही बघत बसल, उन्हात तर जाणार नाही. कारण की टेम्परेचर आपल्याकडे 40 पेक्षा पुढे गेलं होतं, 44 43. विदर्भामध्ये तर खूप जास्त टेम्परेचर गेलं होतं. मग उन्हात जाऊ नये म्हणून घरात बसावं, घरात बसावं तर स्क्रीन टाइम वाढतोय. आणि या सगळ्या प्रॉब्लेम मुळे स्क्रीनिंग टाइम मुलाचा वाढतच आहे, हे वाढतच आहे. आणि यावर उपाय जो आहे तो आहे न्यूट्रिचार्ज ज्युनियर गमीज. हा स्पेशली लहान मुलासाठी बनवलेली गमीज. गमीज म्हणजे त्याला जे तुम्हाला दिसते ना स्क्रीनवर, बाहुला छोटासा टेडी बिअर, टेडी बिअरच्या स्वरूपामध्ये बनला आहे. आणि ज्यावेळेस मी सुरुवातीला कुठेच आलं नव्हतं न्यूट्रिच्या ज्युनियर गमीज, कंपनीनं आमच्याकडे सुरुवातीला पाठवलं. मी सुरुवातीला तुम्हाला जे दाखवत होतो ते मला कंपनीनं पाठवलं होतं. मी माझ्या बाळाला म्हणलं, मुलाला म्हणलं राहू दे जसं पाहू दे. त्यानं स्वतः खाल्ले, घरी मित्राला त्याला पण वाटून दिले. आणि हे काय कुणाकडेच नाही, ही गमीज त्यावेळेस कुणाकडेच नव्हती. आता पिकअप सेंटरवर अवेलेबल आहे. आणि हे नवीन पॅकेट काल परवाच पहिलं पॅकेट संपल्यानंतर मुलासाठी हे दुसरं पॅकेट मागवलं आहे. यामध्ये मी कधीच या गमीज अशा पाहिल्या नव्हत्या. पण छोट्या गावात राहतो आणि चॉकलेट पासून आपण दूर. या गमीज दिसायला तर भारी आहेत पण त्यातले कंटेंट त्यापेक्षा भारी आहे. मी ज्यावेळेस ज्युनियर गमीज यायच्या अगोदर माझ्या मुलाला चष्मा होता. मी फार काळजीत पडलो, अरे याला चष्मा लागला. परत हा ऑनलाईन क्लास करतोय, न्यूट्रीच्या झू तर मी घेतोय, मी स्वतःच संरक्षण करतोय, माझ्या मुलाचं काय. मग मी केला गुरुला फोन, गुरुदेव डॉक्टर कपिल कपूर सरांना. म्हणलं सर मुलाला चष्मा लागलाय आणि तो ऑनलाईन क्लास करतोय, त्याला न्यूट्रिशन घेऊ देता येईल का. म्हणजे किती वर्ष आहे, 8 वर्षाचा. तेव्हा तो 8 वर्षाचा होता. म्हणजे त्यांना तर आपल्याला जेवढा आरडी आहे ना त्यापेक्षा न्यूट्रिचार्ज व्ह्यू म्हणजे आपलं मोठ्या माणसं होतं याचा डोस जास्त आहे, पण आपण याला 1 दिवस आड करून देऊ शकतो. तुमच्या मुलाला तुम्ही देऊ शकता, मला ते असं म्हटलंय. आणि मग मी न्यूट्रिचार्ज व्ह्यू मी दररोज घेतो आणि मुलाला अगोदर द्यायचो न्यूट्रिचार्ज व्ह्यू 1 दिवस आड, कारण की त्याचा डोस तेवढा होता. पण आता तशी गरज नाही. आता खास मुलासाठी 2 वर्षापासूनच्या मुलासाठी जो डोज आहे न्यूट्रास्युटिकल डोज 10 मिलीग्रॅम ल्युटीन प्लस 2 मिलीग्रॅम जिओझेन्थिन, प्रीमियम मेरीगोल्ड फुलापासून घेतलेलं ल्युटीन आणि जिओझेन्थिन ज्यामध्ये आहे असं पॅकेट आपल्याकडे आहे. ऑरेंज फ्लेवर मध्ये एकदम त्यांना संत्रा गोळी खाल्ल्यासारखं संत्रा सारखं लागतंय. आणि प्रत्येक पॅक मध्ये 30 गमीज आहेत. आणि कशापासून ल्युटीन आणि जिओझेन्थिन. कुठून आलं ल्युटीन आणि जिओझेन्थिन, तर त्याला आणलं कुठून आपण ते आपण आणलंय हे नॅचरलीच. आपल्या डोळ्यामध्ये ल्युटीन आणि जिओझेन्थिन असते, ते इथं गुगलला टाकायला तर ल्युटीन आणि जिओझेन्थिन या इथं ल्युटीन आणि जिओझेन्थिन पासून बनलेलं आहे. आणि जर मोठ्या माणसासाठी एज रिलेटेड मॅक्युलर डिजेनरेशन हे थांबवण्याचं काम करतंय. आणि लहान मुलाला इंटरनल सन ग्लासेसचं काम करतंय. ल्युटीन आणि जिओझेन्थिनचं प्रमाण आणि ल्युटीन आणि जिओझेन्थिन कुठून आणलंय, तर हे आपण नॅचरली डोळ्यामध्ये असलेले शोधातून आपल्याला मिळालेलं आहे. हे काही आपण मनानं देत नाही आहोत. हे नॅचरली निसर्गानंच सूर्यापासून निघणाऱ्या ब्ल्यू रेजला प्रोटेक्ट करण्यासाठी मानवाच्या डोळ्यामध्ये ती व्यवस्था केलेली आहे. पण आपण तो सूर्य दूर राहिलाय. सूर्य असतानंतर सुद्धा आपण हे वापरतोय गॅजेट आणि यातून ब्ल्यू रेज यायला लागल्यात जास्त. म्हणून आपल्याला बाहेरून घेणं आवश्यक आहे. जो पालक स्वतःला सुजन पालक समजतो, जी व्यक्ती स्वतःला चांगला पालक समजते, त्या प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे
की मुलाच्या हातामध्ये मोबाईल देण्याच्या अगोदर त्याला तुम्ही न्यूट्रीचार्ज ज्युनियर गमी द्यायलाच पाहिजे. नाहीतर MPODI त्याच्या मोबाईल मध्ये तुम्ही टाईप करा आणि त्याला द्या. बरं, मग हे ल्युटिन आणि जिओसिंथेन आपल्याला बाहेरून घ्यायचं तर काही आहे का? हे सुद्धा पाहूत आपण. काय काम करतं इतकं इम्पॉर्टंट काय म्हणलं, एक तर हे ब्ल्यू लाईटला फिल्टर करतात. ब्ल्यू लाईटला डायरेक्टली आपल्या डोळ्यावर जाऊ देत नाहीत. अँटीऑक्सिडंट सारखं काम करतात आणि मॅक्युला सपोर्ट न्यूट्रिएंट्स मॅक्युलाला सपोर्ट करतात, मॅक्युला मजबूत होतात. हे कुठं कुठं जमा होतं? ते रेटिनामध्ये, मॅक्युलामध्ये, लेन्स मध्ये जमा होतात आणि आपल्या डोळ्यासाठी, लहान मुलाच्या डोळ्यासाठी सन ब्लॉक सारखं काम करतात, डायरेक्टली जाऊ देत नाही. ल्युटिन आणि जिओसिंथेन ऑक्सिडेटिव्ह ट्रेस कमी करतात, ब्ल्यू लाईटचा प्रभाव कमी करतात, डोळ्याची थकावट कमी करतात, रेटिनाची थकावट कमी करतात. हे तर कमी करतात आणि वाढवतात काय? व्हिज्युअल प्रोसेसिंग वाढवतात, ध्यान अटेन्शन वाढवतात. त्यानंतर म्हणजे जरी प्रकाश वेगाने येत असला, तेज दृष्टी असली, त्यामध्ये फोकस सुद्धा वाढवतात. हे लहान मुलासाठी ल्युटिन आणि जिओसिंथेन 100% सुरक्षित आहे आणि यावर क्लिनिकल ट्रायल सुद्धा झालेत आहे आणि 10 मिलीग्रॅम ल्युटिन आणि 2 मिलीग्राम जिओसिंथेन हा आपल्या डोळ्यामध्ये ल्युटिन आणि जिओसिंथेनचा जो नैसर्गिक अनुपात, त्याला आपल्यामध्ये रेशो 5:1 असतो, तो तेवढाच रेशो आपण आपल्या न्यूट्रीचार्ज फ्लू ज्युनियर गबीज मध्ये ठेवलेला आहे. आणि यावर परदेशामध्ये मोबाईल परदेश दुसऱ्यांना शोधलेला आहे, आपण तो वापरतो. त्यांनी त्यावरचा उपाय सुद्धा शोधला की आपल्या मुलांचे जर डोळे खराब होत असतील तर आपल्याला त्यांना आय प्रोटेक्शन साठी ल्युटिन आणि जिओसिंथेन द्यायला पाहिजे. जर एखादा पालक, हे असतात ना पालक, की नाही मग आमच्या मुलाला आम्हाला काही औषधी वगैरे द्यायची नाही, आम्ही त्याला काय करू नॅचरली द्यायचा प्रयत्न करू, तर त्यांना हे सुद्धा सांगा तुम्ही नॅचरली पण देऊ शकतात, पण रोज त्या मुलाला पाव किलो पालक एकट्या मुलाला खावा लागेल किंवा 200 ग्रॅम मटर खावा लागेल किंवा 150 ते 200 ग्रॅम ब्रोकोली खावं लागेल किंवा रोज 3 मकाचे कणस खावे लागतील. त्या मुलाला जर एवढं खायला तयार असेल तरच तुम्ही त्याला मोबाईल द्या. आता मुलाला आवडतं काय? मुलाला आवडतो पिझ्झा, मुलाला आवडतात मोमोज, मुलाला आवडतात शेगाव कचोरी. तुकाराम मुंडे पोहोचले तर शेगाव कचोरीवर, मी कालच बातमी पाहिली. मुलाला काय आवडतं? मुलाला आवडतात वडापाव, मुलाला सगळे चटपटीत पदार्थ, मुलाला आवडतात चिप्स, मुलाला आवडतात जे टोमॅटो चिप्स, मुलाला आवडतात फ्रेंच फ्राय. मुलाला हिरव्या पालेभाज्या कधीपासून आवडायला लागल्या. आपण मुलाला आवडतात गोड वस्तू, मुलं हे गुड खातात. म्हणजे इतकं खाऊ घालणं कुठल्याच मातेच्या म्हणजे माँ के बस की बात नाहीये. कुठलीच आई मुलाला इतकं हिरवं घालू शकत नाही. हप्त्यातून एकदा खाऊ घातलं तरी त्या मातेला नमन. बाई तू हप्त्यात पाव किलो पालक खाऊ घातलं, नाही खात मुलं. प्रत्येक मुलाची फेवरेट भाजी आहे, प्रत्येक मुलाचा फेवरेट प्लेअर आहे. आमच्या मुलाचा सॉरी विराट कोहली फेवरेट आहे, माझा धोनी फेवरेट आहे. ते माझ्यासोबत भांडतो की तुमच्या धोनीचं काही खरं नाही, आमचा विराट कसा भारी आहे. त्याचे आता फेवरेट त्याचे क्रिकेटर आहेत, त्याचे फेवरेट भाज्या आहेत आणि आपल्याला निमूटपणे त्याचं ऐकून घ्यावं लागतं. एवढं खाऊ घालणं शक्य असेल तर तुम्ही न्यूट्रीचार्ज ज्युनियर गमीज द्यायचं काम नाही. एक तर या सगळ्या भाज्या अवेलेबल नसतात आणि कुठलीच आई आपल्या मुलाला इतकं खाऊ घालू शकत नाही. म्हणजे मुलं किती हट्टी आहेत. मी आणि माझा मुलगा संभाजीनगरला गेलो, त्याच्या आईने आम्हाला डब्बा दिला, त्यात पोळ्या आणि टमाट्याची भाजी होती. माझ्या मुलानं 2 पोळ्या
ठेच्या सोबत खाल्ल्या. मला मागच्या वेळेस पण टमाट्याची भाजी दिली होती, आज पण मम्मीने टमाट्याची भाजी दिली. मी भाजी खाणार नाही आणि हॉटेल मधलं मी विकत घेत नाही. याला पाम तेलातलं कसं खाऊ घालू आपण? राईस ब्राऊन ऑइल मधून घरी बनवून दिलं. मग तुम्हाला मी ठेच्या सोबत खाईल, पण मी नाही खाणार. मम्मीला कळू नाही का मला दरवेळेस टमाट्याची भाजी द्यायला लागली. मुलानं खाल्ली नाही भाजी. आणि आपण सगळे पालक मुलापुढं हतबल असतो, सगळेच असतात. तुम्ही मी सगळे आपण सारखे. त्यानं ठेचा खाल्ला, 2 पोळ्या ठेच्या सोबत खाल्ल्या, टोमॅटो चटणी खाल्ली नाही. तर मग तो पाव किलो पालक खाईल का? आम्ही म्हणलं मटर खायचा तर आपल्याला, आपले मोबाईल बघायचा ना आपल्याला, मटर खावं लागेल तर रोज आपल्याला रोज मका खावा लागतील. ते काही दिवसात शोधतील म्हणे पप्पा मका तिकडे जनावराला खाऊ घालता अमेरिकेमध्ये, मी काय जनावर आहे का? मुलं मुलं आपल्यापेक्षा फार पुढे येतं, त्यांना आपल्यापेक्षा जास्त गोष्टी कळतात, फार पुढे आहेत ते. आणि ऍव्हरेज ऍव्हरेज भारतामध्ये मुलं भाजी खातात. पूर्वी भाजी सगळ्या प्रकारच्या भाज्या 100 ग्रॅम पेक्षा कमी खातात आणि त्यामध्ये जास्त आलू खातात. हे खातात म्हणून 100 ग्रॅम भाजी खातात ऍव्हरेज, 100 ग्रॅम पेक्षा कमी इन अँड ऍव्हरेज. ज्याच्यामध्ये जास्त आलू खातात, मुलांना आलू आवडतो, ज्यामध्ये ल्युटिन 0 असतो. आपण जो ल्युटोमॅक्स 2020 हे नियंत्रित वातावरणामध्ये उगवलेले झेंडूचे फुलं आहेत, ज्यापासून आपण ल्युटिन आणि जॉर्जेटिन घेतो. हे हायली बायो अवेलेबल आहेत आणि 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षापासून 12 वर्षाच्या मुलापर्यंत याचे क्लिनिकल ट्रायल घेतलेले आहेत. नॉन जीएमओ म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गन, नॉन जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गन्स, याच्या जनुकामध्ये कुठलाच बदल केलेला नाही. एकदम स्थिर आणि सुरक्षित जनुक यामध्ये आहेत आणि जगभरामध्ये यावर परीक्षण झालेले आहेत, जगभरामध्ये झाले आहेत. त्यामुळं एकदम चांगले आहेत. आणि यावर जर तुम्हाला वाटलंच की नाही मला याची क्लिनिकल स्टडीज पाहिजे, तर आपल्या तुम्हाला क्लिनिकल स्टडीची लिंक पण आहे. 60 मुलं जे 5 ते 12 वर्ष आहेत त्यांना 6 महिने म्हणजे 180 दिवस दररोज 10 मिलीग्रॅम ल्युटिन आणि 2 मिलीग्रॅम जिओजेन्थिन गमीज दिल्या गेली आणि त्याचे व्हिज्युअल आणि सगळे गोष्टी यामध्ये बघितले गेल्यात. यावर क्लिनिकल स्टडी सुद्धा झाले आहेत. त्या क्लिनिकल स्टडी मध्ये असं आढळून आलं की जे मुलं रेग्युलर 180 दिवस ल्युटिन आणि जिओजेन्थिनचं सप्लिमेंट घेतात, त्यांच्या एमपीओडी मध्ये 25% वाढ झाली आहे. म्हणजे जी शोषून घेणारी यंत्रणा आहे, जे ब्ल्युरेज ऍब्सॉर्ब करणारे घटक आहे, तो 25% वाढलाय. विचार करा, 25% तो जो पडदा आहे, जो मॅक्युलामध्ये जो जिथे ऍब्सॉर्ब होतो, 25% वाढलाय. रक्ताच्या म्हणजे सिरम मध्ये सुद्धा ल्युटिन आणि जिओजेन्थिन मध्ये वाढ झाली आहे, कारण रक्तातूनच पोहोचणार ना ते. आणि त्याच्या मुलाचे डोळे कमी थकले आणि त्यांच्या शिकण्यामध्ये सुधार दिसला. प्रोसेसिंग स्पीड, ध्यान, व्हिज्युओ स्पेशियल प्रोसेसिंग आणि BDNF ब्रेन डिराइव्ड न्यूरो फॅक्टर यामध्ये सुद्धा वृद्धी झालेली दिसली आणि कुठलीच चिंता करण्याची आवश्यकता वाटलेली नाही. हे या स्टडी मध्ये, कुठली स्टडी तुम्हाला जिथे दिसते ना, एक मिनिट मागे येतो, तुम्हाला जर वाटलं लिंक सुद्धा दिलेली आहे, या लिंक मध्ये तुम्हाला ही स्टडी एखाद्या डॉक्टरला जर दाखवायची असेल तर आपण दाखवू शकतो. बऱ्याच डॉक्टरांना माहित नाही की लहान मुलासाठी सुद्धा आले आहे, कारण मुलं ना पालक खाणार आहेत ना आपण त्यांचं मोबाईल टीव्ही बंद करू शकतो आणि आपण ते लहान मुलाला इतकं स्ट्रिक्टली वागू शकत नाही. म्हणून मुलाला आवडणाऱ्या आकारामध्ये, स्वादिष्टपणामध्ये एकदम सहज एका दिवशी 2-2 गमीज मुलं खातात, इतकं छान हे आपण बनवलेलं आहे, ज्यामध्ये 10 मिलीग्रॅम ल्युटिन, 2 मिलीग्रॅम जिओजेन्थिन आणि लहान मुलासाठी
क्लिनिकली सपोर्टेड ऑरेंज फ्लेवर मधला आहे आणि तुम्ही जर याची किंमत जर पाहिली आणि कंटेंट जर पाहिले तर भारतामध्ये आपली बरोबरी करायची कुणाचीच हिंमत एक तर 10 मिलीग्रॅम ल्युटीन आणि 2 मिलीग्रॅम जिओजेन्थिनच कुणाकडे नाही आणि 5 मिलीग्रॅम 1 मिलीग्रॅम इथं तर ल्युटीन आणि जिओजेन्थिनच नाही पण दिलं ना आमच्याकडे आहे बिना ल्युटीन 0.2 मिलीग्रॅम आणि 4 मिलीग्रॅम जिओजेन्थिन म्हणजे त्याचं प्रमाणच कुठलं नाही 4 मिलीग्रॅम ल्युटीन 0.8 मिलीग्रॅम जिओजेन्थिन जे मार्केटमध्ये आहे 10 मिलीग्रॅम ल्युटीन आणि 2 मिलीग्रॅम जिओजेन्थिन उपलब्धच अजिबात उपलब्ध आहे तेव्हा आपल्या बरोबरीच होईल आणि 20 रुपये इथे एमआरपी आहे आपल्याला तर आपण रजिस्ट्रेशन केलं त्यामुळं आपल्याला स्वस्तात मिळेल आणि त्यामुळं जे कुणी पालक आहेत जे कुणी आपल्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देत आहेत त्या पालकाला विनंती आहे की तुम्ही जसं नवीन जगासोबत चालण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देत आहात तुम्ही हेल्मेट घालत नाहीत मुलाला हेल्मेट घालायला लावा हे आपल्या डोळ्याचं या गोष्टीपासून संरक्षण करणारं हेल्मेटच आहे नंतर असं होऊ नये की मुलाला आतापासून मोबाईल बघतोय ज्यावेळेस खरा अभ्यास करायचा आहे 12th आणि 12th नंतर त्यावेळेस त्याची नेत्रज्योतीच कमी झाली मग काय करतात अब पछताए का अब पछताए क्या होता जब चिड़िया चुग गई खेत मग काय मग उपयोग नाही जोपर्यंत तुमच्या हातामध्ये काही गोष्टी आहेत तोपर्यंतच त्यावर काम केलं गेलं पाहिजे नुसती माहिती घेतली मी किंवा मी इथं दररोज 2 न्यूट्रीच्या झूच्या ट्रेनिंग द्यायला लागलो तर माझ्या मुलाला ल्युटीन आणि जिओजेन्थिन मिळणार नाही त्याला प्रोडक्टच यूज करावं लागेल बऱ्याच लोकांना असं वाटतंय की मला माहिती आहे माहिती आहे तर मग त्याचा उपयोग करा माहिती असून काही होत नाही आणि जे कुणी आपल्या परिचितामध्ये आहे जे कुणी आपल्या परिचितामध्ये आहे त्यांना एमपीओडी आय द्यायच्या मोबाईलवर डेफिनेट तुम्ही टाईप करून त्यांना म्हणा हे काय असतं तुमचा मुला मोबाईल बघतो का सुचतच नाही म्हणे मोबाईल काय करा ऑनलाईन क्लास आहे का ऑनलाईन क्लास करतो मग तुम्ही काय करता तर त्याचं आय प्रोटेक्शन साठी तुम्ही काय वापरता तर आपण न्यूट्रीचार्ज ज्युनियर गमीज वापरायलाच पाहिजे कुणी आपल्यापैकी आपल्या कुटुंबातील मुलाला दिलं आहे का म्हणजे मी दिलंय किंवा आम्ही दिले असं कुणी आहे का की माझ्या कुटुंबातल्या मुलाला मी दिलंय आता जवळपास प्रत्येक शॉपला वंडर वर्ल्डला न्यूट्रीचार्ज ज्युनियर गमीज पोहोचलेला आहे साहेब डॉक्टर साहेब ते स्वतः न्यूट्रीचार्ज घेत आहेत बरोबर आहे कुणी टेस्ट केलंय का आपल्या मुलासोबत येस थोडा हँडरेस करा म्हणजे मला लक्षात येईल शॉप वरून गेलं रुपयाताई शॉप वरून घेतलं गेले का आपल्या कुणी नेले म्हणजे युज करायला आले कुणी नाही अरे बऱ्याच लोकांना हे माहित नाही एकतर माहित नाही बऱ्याच लोकांना आणि लहान मुलासाठी प्रोडक्ट आहे हेच माहित नाही गोरे साहेब सर नमस्कार सर नमस्कार कॅमेरा चालू करते सर मी स्वतः कॅम्प्युटरवर काम करतो आणि मुलं सुद्धा स्क्रीन वापरतात तर माझ्या मुलांना आणि मी स्वतः कंटिन्यू न्यूट्रीचा यूज घेतो सर यस ते त्यांचं आपल्याला यस यस आणि मुलाला पण न्यूट्रीचार्ज व्ह्यू ज्युनियर गमीज तुम्ही देतात गोरे साहेब देत आहेत ओके येस सर येस सर माझ्या मुलाला ऑनलाईन क्लास आहेत म्हणून मला जसं माहित झालं मी तर खूप आनंदित झालो मी अगोदर न्यूट्रीचार्ज व्ह्यू एक दिवस आड देत होतो माझ्यासाठी आलेलं पॅकेट मुलगा वापरत होता एक दिवस आड आम्ही दोघे जण वापरायचो परंतु ते एक दिवस आड दिल्यानंतर मला असं वाटायचं दररोज काही देऊ शकत नाही पण जेव्हापासून न्यूट्रीचार्ज व्ह्यू ज्युनियर कमी झालंय तेव्हापासून मी रेग्युलर कारण की मुलांना नंतर अभ्यास करायचा आहे आणि त्यांची नेत्रज्योती चांगली राहिली पाहिजे म्हणून आपण हे दिल्या गेलं पाहिजे हा आनंदराव हा हॅलो सर जय आरसीएम
मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. बोला. मी गेल्या 1 वर्षापासून न्यूट्री चार्ज व्ह्यू घेतोय. मला डोळ्याचं ऑप्टिक न्यूरायटिस झालं होतं बर आणि 12 दिवस मला दिसलं नव्हतं. सडन लॉस ऑफ विजन झालं होतं. बर तर मग गणपती नेत्रालयाला दाखवलं जालन्यामध्ये आणि हैदराबाद दाखवलं. डोळे आता बरे झाले. मी न्यूट्री चार्ज प्रसादला व्ह्यू दाखवलं होतं का? घेतल्यामुळे हा हैदराबादला LV प्रसाद आयुष्यात दाखवलं होतं का? कुठं दाखवलं होतं? हो एलव्ही प्रसाद हॉस्पिटल. हा LV प्रसाद आयुष बरोबर आहे. हा. हा हा हा. तर आता त्या ठिकाणी आता माझी एकदम दृष्टी चांगली आहे सर. वा वा. आणि हा. सडन विजन लॉस कशामुळे झाला होता तुमचा? इन्व्हायरमेंटल इफेक्ट झाला होता काहीतरी. बऱ्याच लोकांना झालं होतं किनवट नांदेडमध्ये. बर हा हा हा. तर आता एकदम क्लिअर आहे आणि मला 4 व्हीलर चालवताना चष्मा लावायची काही गरज नाही. फक्त वाचताना लावतोय. बर हा हा. आणि ज्युनियर कमी जाता मी त्याचा पण अभ्यास केला. आता ते पण मी घेतलं. मुलांना देणार आहे मी ते पण. माझा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. त्याला पण न्यूट्रीचा रिव्ह्यू देतो. खूप जबरदस्त रिझल्ट आहेत सर. खूप जबरदस्त. लुटीन अँड जिओजिन खूप छान आहे. झेंडूच्या फुलापासून बनलेला आहे. त्याच्यापासून अभ्यास केला. टमाटे वगैरे पासून हे आहे. सगळं ते केलं. कारण मी केमिस्ट्रीचा प्रोफेसर होतो ना. यस ओके. MSc चे प्रोफेसर. बरोबर. मी MSc काय नाही मला माहित आहे रे. मी तुम्हाला ओळखतो ना. यू आर द सायन्स टीचर. यू आर द मास्टर ट्रेनर ऑफ द न्यूट्री चार्ज. आय नो व्हेरी वेल अबाउट यू. थँक्यू त्यांना आणि सडन विजन आणि जेव्हा होतो का तेव्हा असं वाटतंय की आता मी जगाला कसं पाहू. आणि आपली दृष्टी जर नसेल तर मग आपलं ज्ञान कसं मिळणार. तर ते त्यामुळे दृष्टी चांगली पाहिजे. आणि आनंद साहेबांना डॉक्टर साहेबांना फार छान सांगितलं की त्यांना LV प्रसाद आयुष तुम्हाला कधी आपल्या महाराष्ट्र हैदराबाद इथं एकदम चांगलं डोळ्याचं हॉस्पिटल आहे. जास्त महागडं नाही. LV प्रसाद हे एक डॉक्टर होते जे वारले. त्यांच्या मित्रानं त्यांच्या नावानं हॉस्पिटल सुरू केलं आहे. मित्रांनी रुपाताई सुद्धा दाखवतायत. त्यांच्याकडे सुद्धा न्यूट्रिशन व्ह्यू आहे. पहा वा रुपाताई पहा फार छान वाटलं की तुम्ही सुद्धा न्यूट्रिशन व्ह्यू घेताय. माझ्या डोळ्याला काचबिंदू आहे सर. हा दवाखाना करत केली पण काहीच फायदा नाही झाला. पण मी डोळ्यामध्ये तूप सुद्धा टाकत आहे रात्रीचे 9 वाजता. तर या गोळ्या खाल्लं तर मला सुईतला धागा पण दिसते. खडे पण नव्हते दिसत. अरी पण सुद्धा नव्हती दिसत. चष्मा माझा गेलाच आहे. मी या गोळ्या खात आहो. वा पहा म्हणजे रुपाताईला सुद्धा त्याचा परिणाम दिसला न्यूट्रिशन व्ह्यूचा. जर हे बाप से बेटा सवाई म्हणावं लागेल ना आपल्याला. हे बेटा ज्युनियर आहे ना तर हे सवाई आहे. हे लहान मुलाला तर अगोदरपासून त्याची दृष्टी डेफिनेट चांगली. रुपाताई जय सिंग सर. मेरा चार्ज. मला हे विचारायचं होतं की हे जे लहान मुलांचे गमीज आहे हे किती वर्षापासून किती वर्षापर्यंत देता येईल? तेव्हा तू ज्या दिवशी मोबाईल पाहणं बंद केला त्या दिवशी तुझ्या गोळ्या बंद. आणि ह्या गोळ्या त्यांना वाटत चॉकलेट खायलो मी. मुलं बंदच करत नाहीत. मुलं 30 दिवसाचा डोस हा 15 दिवसात 20 दिवसात संपून टाकतात. स्वतः खातात. मित्राला पण देतात. त्यांना मला देऊ नका भलती महागे असं पाचताना मला तुला का रुपये 2 रुपये चॉकलेट वाटलं का ते. तर त्यांना मुलं स्वतः माझ्या जास्त गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही ना. काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. आणि बिलकुल आपला जे कोणता मुलगा मोबाईल वापरतोय, लॅपटॉप वापरतोय, छोटा टॅब वापरतोय, टीव्ही बघतोय, अशा प्रत्येक मुलाला न्यूट्रिचार्ज ज्युनियर दिल्या गेलं पाहिजे. आणि हे त्याच्या
शिकलेल्या घरामध्ये जाण्याचा, श्रीमंत घरामध्ये जाण्याचा हा चांगला चान्स आहे. आयफोन वाले लोक अगोदर शोधा, तुम्ही आयफोन वापरतात, मुलालाही घ्यायला काय नाही झालं. चांगल्या घरामध्ये जाऊन तुम्ही समजून सांगू शकता. त्यांच्याच मोबाईल मध्ये एमपीओडी आहे टाका, आपोआप सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यावरच आपल्याला सगळे व्हिडिओज बघता येतील. आता माहिती बरेच जण नवीन दिसत आहेत, त्यांचे नाव मला ओळखू येत नाही. जसं झूम युजर कुणीतरी आहे, त्यांचं नाव मला माहित नाही. धुळेवरून कोणीतरी दिसते. तर आपण सुद्धा आपले काही प्रश्न असल्यास, कारण की मला एक स्क्रीन दिसते, दुसऱ्या स्क्रीनवर जाऊन पाहावं लागतं की आणखी कोण कोण आहे मीटिंग मध्ये. तुम्हाला सुद्धा बऱ्याच जणांना शंका असते लहान मुलांसाठी योग्य आहे का, तर त्यासाठी अगोदर आपण क्लिनिकल स्टडीज करूनच आपण प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेला आहे. आपण कुठली गडबड केलेली नाही. बरेच जण वाटतं की कसं, तर आपण न्यूट्रिशन जोपर्यंत क्लिनिकल स्टडीज आल्या तोपर्यंत आपण प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं नाही. वाट पाहिली परंतु सगळे क्लिनिकली क्लिअर झाल्यानंतर गोष्टीच आपण प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलंय. आपण स्वतःही वापरा, म्हणजे आपल्या कुटुंबातल्या मुलांना द्या, मुलींना द्या आणि इतरांना सुद्धा सांगा. जर तुमचे काही प्रश्न असल्यास मला, मी माझा काही टेन्शन नव्हतं. लोळत पडले, आराम केला, काही नाही. आता शाळा सुरू होत आहेत उद्यापासून, तर थोडस मला फोन घेण्यासाठी रिस्ट्रिक्शन सुद्धा येऊ शकतात. त्यामुळं मी माझा नंबर दिलाय, मला व्हॉट्सअप करा. मला जसा वेळ मिळाला तसं मी तुम्हाला लगेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. आपल्याला अभियानामध्ये खूप लोकांना सामावून घ्यायचं आहे आणि नए भारत का निर्माण मध्ये नवीन मुलं सशक्त करण्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट आपल्या उद्देशासाठी पोहोचायचं आहे. यातून पैसे येतील ही गोष्ट नाही, परंतु आपण एक चांगलं काम, मुलांना एका मोठ्या धोक्यापासून वाचवण्याचं काम आपण डेफिनेट करत आहोत. आणि ते काम तुम्ही सगळेजण करत आहात, त्याचा मला खूप आनंद होतो, मनस्वी आनंद होतो. आणि आपण परत पुढच्या रविवारी डेफिनेटली भेटूयात आणि स्वास्थ्य या विषयावर आणखी चांगली चर्चा करूयात. परत भेटूयात. तोपर्यंत